श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पहिली रास मेष तिची मालकी मंगळ या ग्रहाकडे का दिलेली आहे. अर्थातच हे प्रश्न सगळ्याच राशींबद्दल पडतात. त्यामुळे पुढचा प्रश्न आपसूक येतो की वृषभ या दुसऱ्या राशीची मालकी शुक्र ग्रहाकडे का दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये या अनुषंगाने बऱ्याच गोष्टींवर उहापोह करूया. कालपुरुषाच्या कुंडलीत किंवा राशीचक्रामध्ये पहिलं अस्तित्व मेषेने जन्माला घातल्यानंतर दुसरी जी रास येते किंवा स्थानांच्या भाषेत बोलायचं झालं तर दुसऱ्या स्थानी जी रास येते ती आहे वृषभ. तिची मालकी शुक्र या ग्रहाकडे आहे. ही रास पृथ्वी तत्वाची आणि स्थिर रास आहे. मेषेला मंगळाची मालकी, वृषभेला शुक्राची मालकी. मेष ही अग्नितत्वाची पहिलं अस्तित्व प्रगट झालं, त्याचं रूप दृग्गोचर झालं, काहीतरी साकार झालं, आकाराला आलं. यानंतर साहजिकच आहे की दुसरं तत्व क्रमाने येणं हे पृथ्वी तत्व गरजेचं होतं, आवश्यक होतं. का बरं? तर मेषेचं बाळ जन्माला आलेलं आहे. ते बाळ विरुद्ध सगळं जग हा सर्वायवलचा त्याचा संघर्ष त्याने सुरू केलेला आहे. आता हा संघर्ष बऱ्यापैकी ते पार पाडू शकलं तर ते जगेल. पण हे जगणं सस्टेनेबली होण्यासाठी, कन्सिस्टंटली होण्यासाठी त्याला काही गोष्टींच्या आधाराची आवश्यकता आहे. काही गोष्टी त्याला मिळणं, त्यांची प्रोव्हिजन होणं त्याला गरजेचं आहे. यामध्ये महत्वाच्या कुठल्या गोष्टी येतात तर सगळ्यात पहिल्यांदा अन्न मिळायला हवं, वस्त्र मिळायला हवं, म्हणजे आच्छादन शरीराला व्हायला हवं, आणि निवारा सुद्धा मिळायला हवा. आणि साहजिकच आहे ते बाळ लहान आहे, त्यामुळे त्याची काळजी घ्यायला, त्याचं संगोपन करायला काही माणसं, काही सजातीय व्यक्ती किंवा प्राणी हे सोबत असायला हवेत, म्हणजेच त्याचं कुटुंब सोबत असायला हवं. तुमच्या एक लक्षात आलं असेल की कालपुरुषाच्या कुंडलीत द्वितीय स्थानावरनच या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात की द्वितीय स्थानच तुमचं आपापलं कुटुंब दाखवतं, द्वितीय स्थानच अन्न दाखवतं, द्वितीय स्थानच ह्या सगळ्या गोष्टी मिळवायला ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी म्हणजे पैसा आणि पैशाने विकत घेता येणाऱ्या गोष्टी म्हणजे आपले पझेशन्स दाखवतं. मग त्यात घर आलं आणि इतर अनेक गोष्टी आल्या. ज्या ज्या गोष्टी व्यक्ती पझेशन्स म्हणून बाळगते त्या त्या गोष्टी द्वितीय स्थानात येतात. साहजिकच आहे या द्वितीय स्थानात येणाऱ्या गोष्टी जीवनाला आधार म्हणून काम करतात. पृथ्वी तत्वाचं एक प्रधान कार्य आहे आधार देणं. यामागचं कारण तुम्ही पहा ना, आपण पहा ना, उभे राहतो पृथ्वीवर, आपला संचार असतो पृथ्वीवर. पृथ्वी तत्व हे आपल्याला आधार देतं, त्यामुळे ज्या ज्या गोष्टी व्यक्तीला जगण्यासाठी आधार देणाऱ्या असतात त्या त्या पृथ्वी तत्वाकडे येतात, विशेषतः फिजिकल लेवलवर असं आपण म्हणूया. आता ह्या गोष्टी व्यक्तीला प्राप्त होणं हे गरजेचं आहे, कारण कुटुंबीय किंवा सजातीय प्राणी ज्यांना जे व्यक्तीची ह्या बाळाची काळजी घेऊ शकतात, अन्न त्याचं पोषण करू शकतं, वस्त्र त्याच्या शरीराचं संरक्षण करू शकतं, पैसा अनेक गोष्टी मिळवून देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सो कॉल्ड ज्याला प्रापंचिक म्हणतो ह्या गोष्टी, कारण शरीर धर्म, शरीर जगायचं हे प्रपंचाचं काम आहे. ही सिक्युरिटी पृथ्वी तत्व पुरवतं, म्हणून दुसरी रास ही पृथ्वी तत्वाची दिलेली आहे. आणि म्हणून इंग्रजीमध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला असे शब्द प्रयोग करतो की ही इज फायनान्शियली सिक्युअर्ड, ही हॅज सिक्युअर्ड हिज पोझिशन, ही हॅज सिक्युअर्ड हिज फूड किंवा ही हॅज सिक्युअर्ड हिज रिसोर्सेस. रिलेशनशिप वाईज वन इज सिक्युअर. हे जे शब्द प्रयोग आपण करतो त्याच्यामध्ये आपण सिक्युरिटी हा जो भाग अंतर्भूत मानतो तो पृथ्वी तत्व देतं. पण ह्या सगळ्या गोष्टी त्या जीवाच्या भोवती, जन्माला आलेल्या जीवाच्या भोवती आल्या तरी याने त्यांना आपलं मानायला हवं ना. त्याने शत्रू मानलं तर, किंवा यांच्याशी त्याचं ममत्व
आत्मीयता जोडली गेली पाहिजे, की आई आहे, बाबा आहेत, नातलग आहेत, हे माझे आहेत असं मी समजेन, तेव्हा मला सिक्युरिटीची जाणीव त्यांच्याबद्दल होईल ना. त्यांच्याबद्दल जर माझ्या मनात भीती निर्माण झाली तर मला सिक्युअर वाटणार नाही. तसंच धनस्थानाच्या इतर अनेक फळांबद्दल आत्मीयता आणि ममत्व यायला हवं, आणि हे ममत्व, ही आत्मीयता फक्त जलतत्व पुरवू शकतं. इतर कुठल्याही तत्वाला ते तितकं इझी नसतं. मग जर द्वितीय स्थानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, व्यक्ती, रिसोर्सेस सिक्युअर करण्यासाठी पृथ्वी तत्वाची आवश्यकता असेल, तर रास पृथ्वी तत्वाची केली, पण त्यात आत्मीयता यायला हवी असेल तर जलतत्वाची ही योजना तिथे व्हायला हवी. आणि म्हणून पृथ्वी तत्वाच्या या राशीची मालकी निसर्गतः शुक्र या जलतत्वाच्या ग्रहाकडे येते. आता जलतत्वाचं तर चंद्र पण आहे, मग चंद्राकडे त्याची मालकी का नाही दिली, शुक्राकडेच का दिली? तर शुक्राकडे यासाठी दिली की ह्या सगळ्या गोष्टी ह्या रजोगुण प्रधान गोष्टी आहेत. रजोगुण प्रधान गोष्टींमध्ये रजोगुणच हवा तरच त्या प्रपंचाला पोषक राहणार आहेत, सस्टेनन्सला, मेंटेनन्सला पोषक राहणार आहेत. चंद्र हा जरी जलतत्वाचा ग्रह असला तरी तो प्राधान्याने सत्वगुण प्रधान ग्रह आहे. शुक्र मात्र रजोगुण प्रधान ग्रह आहे. त्यामुळे द्वितीय स्थानामध्ये रजोगुणाचीही आवश्यकता आहे, म्हणून ते प्रापंचिक ओढ दर्शवणारं स्थान आहे. तिथे पृथ्वी तत्व तर रजोगुण प्रधानच तत्व असतं, रजोतमोगुण प्रधान. त्यामुळे तिथे रजोगुण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ममत्व यायला हवं, आपुलकी यायला हवी, आत्मीयता यायला हवी, या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, हा पॉझिटिव्हनेस तिकडे आवश्यक आहे. म्हणून जलतत्वाचा शुक्र हा वृषभेचा मालक होतो. म्हणूनच या सगळ्या गोष्टींमध्ये नॅचरली व्यक्तीला स्वतःच्या आहेत ही ममत्वाची भावना असते. आणि म्हणूनच थोडस ऑफ द वे जातो की ज्यांचं धनस्थान विशेषतः पृथ्वी तत्वाच्या संबंधात असताना अतिशय बलवान असेल, अशा माणसांना हा योग कदाचित आध्यात्मिक मार्गावर जाताना किंचित अडसर ठरू शकतो. अदरवाईज इतर योग नसतील तसे कॉन्ट्रारी तर. कारण व्यक्तीच्या अनेक जाणीवा ह्या प्रापंचिक इच्छाकांक्षांशी निगडीत असतात किंवा ते ममत्व सुटणं फार अवघड असतं. असो, हा एक असा सहज एक मुद्दा तुम्हाला सांगितला. तर हे आपलं मानणं आहे, हे जलतत्वाच्या शुक्रामुळे येतं. आता हा शुक्र तिथे गोडवा निर्माण करतो, कारण जलतत्वाची चव गोड आहे. शुक्र ही आंबट गोड ग्रह आहे, त्यामुळे तिथे गोडवा निर्माण करतो तो. म्हणून माझा पैसा, माझं घर, माझी माणसं, माझी वस्त्र, माझं अन्न, हे मी पण तिथे संलग्न व्हायला मदत होते लग्नात जन्माला आलेल्या व्यक्तीचं. आणि हे सर्व्हायव्हलसाठी आवश्यक आहे. म्हणून धनस्थानाचा किंवा निसर्गतः जो शुक्र मालक होतो वृषभ राशीचा, तो यासाठी. आणि म्हणूनच तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली असेल की चंद्राला वृषभेची मालकी दिलेली नाही, मात्र चंद्र या राशीमध्ये उच्चीचा होतो. कारण निसर्गतः जी राणी आहे तिला स्वतःचा असो वा नसो पण जगाचा संसार हाकायचा आहे, तिच्या प्रजाजनांचं पालन करायचंय तिला. राजा इतर काही एक्झिक्युशन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड गोष्टींचा निर्णय घेईल, पण प्रजेचा, कुटुंबाचा, आपल्या माणसांचा, स्वजनांचा सांभाळ करण्याची इक्वली जबाबदारी राणीवर सुद्धा आहे. तिचं लक्ष प्रपंचातनं उडून चालणार नाही, तिचं लक्ष संसारातनं उडून चालणार नाही. आणि यासाठी ती स्वतःला सिक्युअर कुठे समजते, ती स्वतःला सेफ कुठे समजते, तर या शुक्राच्या वृषभ राशीमध्ये. आणि म्हणून निसर्गतः चंद्र प्रापंचिक कार्याच्या दृष्टीने विशेषतः वृषभ राशीमध्ये उच्चीचा होतो. आणि अर्थात याला इतरही कंगोरे आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की या शुक्राकडे धनस्थानाची मालकी आल्यामुळे ज्या ज्या गोष्टी वृषभ राशीवरनं पाहिल्या जातात किंवा कालपुरुषाच्या कुंडलीत धनस्थानावरनं पाहिल्या जातात, त्यामध्ये नॅचरली व्यक्तीला गोडी असते. आणि म्हणूनच हे स्थान किंवा ही रास प्रपंचाकडे विशेष धाव घेणारी रास किंवा हे स्थान मानलं जातं. या विषयाला अर्थातच अनेक कंगोरे आहेत, इतर अनेक बाजूंनी ह्याचा विचार करता येऊ शकतो. बिहेवियरल ऍस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने याचा अनेक प्रकारे विचार करता येतो. पण आय होप की ह्या व्हिडिओत तुम्हाला काही गोष्टी कळल्या असतील, विशेषतः वृषभेची मालकी शुक्राकडे का दिली, तिथे पृथ्वी तत्वाची
रास जलतत्वाच्या ग्रहाला मालकीची का दिली याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. असेच व्हिडिओ आवडत असतील तर मला आवर्जून कळवा. मिथुन राशीवर मी व्हिडिओ बनवावा का, कर्क राशीवर मी व्हिडिओ बनवावा का, मी आवर्जून बनवेन. आणखीन काही गोष्टी शेअर करण्यासारख्या असतील तर त्याही करेन. पण एक रिक्वेस्ट की आपल्या परिचित जे ज्योतिष अभ्यासक आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, कारण आपल्याला कल्पना आहे की हे ज्ञान प्रबोधन करणारे व्हिडिओ आहेत, ज्योतिषशास्त्राच्या थोडंसं मुळाशी नेणारे हे व्हिडिओ आहेत. तर आवर्जून मला आवडेल की आपण हे व्हिडिओ शेअर केलेले. तर थँक्यू सो मच. पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार. श्रीराम.